हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आज आपलं लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मधलं लेक्चर नंबर 10 ला आपण सुरू करतोय. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं तर काल आपण शिकलो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, बरोबर. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते ते पण आपण शिकलो. जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेलॉसिटी जी असते, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा असा सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा तो फिरत असेल, राईट, आणि त्या ऑब्जेक्टची पोझिशन सपोज ही असेल तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार, तर सपोज ही झाली रेडियस आणि याला परपेंडिक्युलर अशा टँजेन्शियली आउटवर्ड डायरेक्शनला त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपण कशा प्रकारे डिटरमाइन करू शकतो हे आपण काल शिकलो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे आपण बघितली. आज आपल्याला काय सुरू करायचंय तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन भाऊंनी जे आपले 3 लॉज मांडले, बरोबर, ते एक एक लॉ जो आहे त्याचं स्टेटमेंट काय आणि त्याची फोड करून आपल्याला स्टेप बाय स्टेप आजच्या लेक्चर मध्ये या गोष्टी डिस्कस करायच्या. तर चला मग आपण एका दणक्यात सुरू करू. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किंवा पहिला लॉ ऑफ मोशन स्टार्ट करताना आपल्याला काही बेसिक गोष्टी रिकॉल करण्याची गरज पडणार. बेसिक गोष्टी कोणत्या, तर या ज्या गोष्टी आपल्याला आता शिकायच्या या 10th स्टँडर्ड मध्ये पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक लेक्चर कन्सेप्च्युअली क्लिअर करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये जाणार तर हेच टॉपिक परत रिपीट होणार आहेत, राईट. तर प्रत्येक गोष्ट समजून घ्या. पाठांतर रट्टा मारून कोणती गोष्ट लिहून बघू नका असं मला सांगायचं, राईट. तर सगळ्यात अगोदर फोर्स म्हणजे काय. फोर्स काय असेल, फोर्सची डेफिनेशन किंवा एखाद्या गोष्टीवर फोर्स आपण जेव्हा अप्लाय करतो तर नेमकं काय करतो, तर एखाद्या ऑब्जेक्टला बघा इथे हे मुलं दिसत आहेत, बरोबर. इथे हा बॉक्स ठेवलाय आणि हे 2 मुलं काय करतात, त्या बॉक्सवर फोर्स अप्लाय करतायत, बरोबर. म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टला समोर ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं, याला आपण काय म्हणतो, त्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो. म्हणजे काय, पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट. इन जनरल पुश किंवा पुल करणे, पुल ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टला ढकलणं किंवा स्वतःकडे ओढणं, याला आपण काय म्हणतो, फोर्स अप्लाय करणं, राईट. तर आता इथे या 2 इमेज तुम्ही ऑब्झर्व करा. काय नेमकं काय डिफरन्स दिसतोय इथे. काय होतंय, हे 2 मुले काय करतायत, एका साइडनेच त्या बॉक्सला ढकलतायत. म्हणजे काय होणार, हा बॉक्स काय होणार, तर समोरच्या साइडला ढकलला जाईल, बरोबर. या दोघांनी पण सपोज याने फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो, 8th स्टँडर्ड मध्ये किंवा 7वी 8वीच्या आपल्या स्टँडर्ड मध्ये आपण या बेसिक गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला त्या कळालेल्या असतील की फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो, बरोबर. मग इथे काय झालं, हे 2 मुलं काय करतायत तर या बॉक्सवर फोर्स अप्लाय करतायत. सपोज या मुलाने काय केला, हा जो अलीकडचा मुलगा आहे याने काय केला, 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला, राईट. आणि हा जो पलीकडचा मुलगा दिसतोय त्याने पण 5 न्यूटन फोर्स एवढा या बॉक्सवर अप्लाय केला. म्हणजे दोघांनी मिळून काय केलं तर 10 न्यूटन एवढा फोर्स या बॉक्सवर अप्लाय केला. म्हणून काय होईल, हा बॉक्स समोर ढकलला जाईल. परंतु इथे काय होतंय बघा बरं, हा असा एक बॉल दिसतोय आणि या दोघांनी पण काय केलंय, तर सपोज याने पण, इथे पण तेच उदाहरण घेऊ, 5 न्यूटनचा फोर्स याने इकडनं लावला आणि 5 न्यूटनचा फोर्स याने या मुलाने या साइडने अप्लाय केला. तर हा बॉल एकाच ठिकाणी राहील, कुठे हालचाल होईल का, या बॉलची दोघांनी पण इक्वल साइडने जर फोर्स अप्लाय केला तर या बॉलची हालचाल होईल का, ऑब्विसली नाही होणार. म्हणजे काय, आपण फोर्सला कशा प्रकारे काय म्हणतात डिस्क्राईब करू शकतो किंवा त्याचं म्हणजे त्याला 2 याच्यामध्ये भागामध्ये कसं डिवाइड करू शकतो की इथे काय झालंय, अनबॅलन्स्ड फोर्स. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण इथे काय झालंय बघा, या डायग्राम मध्ये काय झालंय तर बॅलन्स झालाय, बरोबर. दोघांनी सारख्याच क्वांटिटीचा फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, तर फोर्स म्हणजे बॅलन्स झाला. आणि बॅलन्स झाल्यामुळे काय झालं, तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो हलला नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो हलणार नाही. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलवायचं असेल, बरोबर, तर त्याच्यावर अनबॅलन्स्ड फोर्स आपल्याला ऍक्ट करायला लागेल, बरोबर. बॅलन्स फोर्स जर ऍक्ट केला दोन्ही साइडनं, आपण सपोज कोणते उदाहरण घ्या, 2 मित्र आहेत किंवा 2 मित्र काय करतात, एका दोरीने एकमेकांना ओढतायत, बरोबर. दोघांनी जर इक्वल फोर्स लावला तर काही होईल का, काहीच हालचाल नाही होणार. परंतु जर दोघा मुलांनी एक साइडला आले आणि त्यांनी ओढलं, बघा इथे पण काय, या दोघा मुलांनी एक साइडला आले आणि 1 साइडने फोर्स म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स जेव्हा या बॉक्सवर ऍक्ट झाला तेव्हा तो बॉक्स समोर ढकलला गेला. म्हणजे 2 गोष्टी काय महत्वाच्या,
तर बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स, बरोबर. आणि अनबॅलन्स फोर्स जेव्हा आपण ऍक्ट करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत असतो, बरोबर. ही गोष्ट आपल्याला मला असं वाटतं समजली असेल. त्याच्यानंतर आता आपण काय करू, न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे त्याची स्टेटमेंट काय आहे, बरोबर. त्याने डिफाईन कसं केलंय त्या लॉला ते बघू आपण. An object continues to remain at the rest or in a state of uniform motion along a straight line unless and until external unbalanced force acts on it. म्हणजे याचा अर्थ काय की एखादा ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही घ्या, घरामध्ये एखादा टेबल ठेवलेला असतो, एखादी चेअर ठेवलेली असते किंवा काहीही कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही घ्या, लॉ काय सांगतो की तो ऑब्जेक्ट जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टवर एक्सटर्नली जोपर्यंत एखादा कोणत्याही घरामधला ऑब्जेक्ट घ्या, बाहेरचा ऑब्जेक्ट घ्या, जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत नाही एक्सटर्नली, तोपर्यंत तो जो ऑब्जेक्ट आहे तो ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये तो राहणार आहे, बरोबर. म्हणजे काय, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट द रेस्ट, तो ऍट रेस्ट. जर तो आता टेबलाचं उदाहरण घ्या, टेबल हा जोपर्यंत आपण एखादं 1 वर्ष ठेवा 2 वर्ष ठेवा, जर त्या टेबलाची कुठे हालचालच केली नाही, आपण आपल्या घरामध्ये एका साईडला एक टेबल ठेवलाय, राईट, जर त्या टेबलची आपण हालचालच केली नाही, कुठे त्याला हलवलंच नाही, तर तो रेस्ट मध्येच राहणार. तो मग तुम्ही 2 वर्ष ठेवा, 10 वर्ष ठेवा, 50 वर्ष ठेवा, तो टेबल जिथल्या तिथेच पडून राहणार. म्हणजे काय, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. मग एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज आपण गाडीवर चाललो, राईट, एखाद्या बाईकवर आपण ट्रॅव्हल करतोय, आपण जर ब्रेकच नाही मारला तर आपण त्या मोशन मध्येच राहणार, बरोबर. मग आपल्याला गाडीला थांबवण्यासाठी, एखाद्या ऑब्जेक्टला थांबवण्यासाठी आपण काय करतो, तर त्याला ब्रेक मारतो किंवा त्याला धरून ठेवतो. म्हणजे काय, जोपर्यंत आपण एक्सटर्नली एखादा ऑब्जेक्टला रेस्टमध्ये, समजा रेस्टमध्ये एखादा टेबल असेल त्याला ढकलण्यासाठी एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो, किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याला एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल एका ठिकाणून, त्याला थांबवण्यासाठी परत एक्सटर्नली एखादा फोर्स आपण अप्लाय करतो. तोच आपल्याला हा लॉ सांगतो की an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless and until external unbalanced force acts on it. जोपर्यंत आपण अनबॅलन्स्ड फोर्स त्या ऑब्जेक्टवर बाहेरून अप्लाय करत नाही, तोपर्यंत तो ऑब्जेक्ट तो ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्याच सिच्युएशन मध्ये असणार, असा आपल्याला हा लॉ सांगतो. न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे, एक्सप्लेन द फेनोमेनन ऑफ इनर्शिया, म्हणजे हा जो फर्स्ट लॉ आहे याला लॉ ऑफ इनर्शिया असं पण आपण म्हणतो. लॉ ऑफ इनर्शिया, INERTIA. लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे हीच टेंडेन्सी. इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया ही टेंडेन्सी काय असते ऑब्जेक्टची, तर प्रत्येक ऑब्जेक्टची एक टेंडेन्सी असते की तो आहे त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इनर्शियाचं डेफिनेशन किंवा इनर्शियाचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एक सोपं एक्झाम्पल बघा, आपण बसमध्ये बसलेलो असतो, राईट. जेव्हा बसमध्ये आपण बसलेलो असतो, अचानक बस समोर निघाली तर आपण काय होतो, असा मागच्या साईडला चालला जातो. का, कारण आपली जी सिच्युएशन असते ती एका स्टेबल सिच्युएशन असते आणि बस अचानक मूव्ह व्हायला लागल्यामुळे काय होतं, आपली बॉडी त्याला अपोज करते. म्हणजे त्या मोशन मध्ये येण्यासाठी थोडासा बॉडीला वेळ लागतो. म्हणजे तो जो फेनोमेनन असतो, त्या बॉडीची जी टेंडेन्सी असते की स्वतःच्या ठिकाणीच ठेवण्याची जी टेंडेन्सी असते, त्याला काय म्हणायचं, इनर्शिया. अशाच प्रकारे दुसरं उदाहरण कसं देऊ शकतो आपण, तर बस एकदम जोरात मस्त आपण 60-70च्या स्पीडने चाललो, किंवा आपण बाईकवर मस्त 70-80च्या स्पीडने चाललो आणि अचानक मध्ये काहीतरी एखादा स्पीड ब्रेकर वगैरे आला तर आपण काय करतो, अचानक ब्रेक दाबतो. त्यावेळी काय होतं, आपली बॉडी काय असते, आता यावेळी कशी असते, आपली बॉडी मोशन मध्ये असते. मग आपण काय होतो, त्या बाईक समोर असो थोडंसं समोर चालल्याचं बघा, किंवा बसमध्ये पण अचानक ब्रेक मारला बसमध्ये किंवा एखाद्या ट्रॅव्हल्स मध्ये आपण असलो आणि अचानक जर त्यांनी बस ब्रेक मारला तर काय होतं, आपली बॉडी जोरात एकदम समोर चालल्या जाते. का, कारण आपल्या बॉडीची म्हणा किंवा प्रत्येक ऑब्जेक्टची काय असते, टेंडेन्सी असते की तो एकतर मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा तो जर स्टेडी स्टेट मध्ये असेल किंवा रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. ही जी टेंडेन्सी असते त्याला आपण काय म्हणतो, इनर्शिया, बरोबर. असा वेगवेगळ्या एक्झाम्पल घेऊन आपण पहिला लॉ समजून घेतला. आता आपण येऊ न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन. आपल्या न्यूटन दादांचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो ते आपण बघू. हा लॉ बघण्या अगोदर त्यांनी आपल्या बुक मध्ये काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिल्या. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो शिकण्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची पोरांनो. ती कन्सेप्ट काय आहे तर मोमेंटम म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय
मोमेंटम, या शब्दांचा जास्त लोड नाही घ्यायचा. मोमेंटम, ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, कन्सेप्ट समजून घ्यायची. ती गोष्ट नेमकी काय आहे, अच्छा याला मोमेंटम म्हणतात का. जेव्हा आपण एक्झाम्पल देऊन ती गोष्ट समजून घेतो तेव्हा ती कन्सेप्ट आपल्याला जास्त क्लिअर होते. रट्टा मारून कोणतेही डेफिनेशन पाठ करत बसतोय, म्हणतोय 5 वेळा 10 वेळा, सकाळी उठतो 4 वाजता आणि मोमेंटम म्हणजे हा लॉ पाठ करत बसतोय. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट स्टेट ऑर इन युनिफॉर्म मोशन, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट इन अ युनिफॉर्म मोशन. चाललंय सकाळी 5 वाजेपासून रट्टा मारणं आणि डोक्यात काहीच नाही, मग काय फायदा नाही त्या गोष्टीचा. ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. का तर आता जर हा बेस तुम्ही व्यवस्थित पक्का केला तर तुम्हाला 10 स्टँडर्ड म्हणा, 11 म्हणा, 12 म्हणा किंवा समोर JEE नीट यासारख्या एक्झाम मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अप्लाय करायला लागणार आहेत. म्हणून ही गोष्ट इथेच क्लिअर करून घ्या. राईट. आता न्यूटनचा सेकंड लॉ शिकण्या अगोदर आपल्याला नेमकं मोमेंटम म्हणजे काय हे शिकायचंय. मोमेंटम ही कन्सेप्ट काय आहे नेमकी. तर एक ऍक्टिव्हिटी त्यांनी दिली आहे, ती ऍक्टिव्हिटी आपण पहिले वाचू. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप अँड प्लास्टिक, आणि म्हणजे त्यांनी काय म्हटलं, एक प्लास्टिकचा बॉल घ्या बाबा आणि एक रबरचा बॉल घ्या. बरं ठीक आहे, घेतला. अँड त्यांनी काय म्हटलं की तुमच्या मित्राला असं सांगा की एक प्लास्टिकचा बॉल घे, वरती जा एखाद्या बिल्डिंग वर किंवा थोडासा हाईटला जा आणि एक प्लास्टिकचा बॉल सोड खाली आणि एक रबरचा बॉल सोड. बरोबर. सपोज असा हा प्लास्टिकचा बॉल आणि सेम टू सेम हा झाला P आणि हा झाला R. हा प्लास्टिकचा बॉल आहे आणि हा रबरचा बॉल आहे. बरोबर. आणि आपण आपल्या मित्राला म्हटलं की थोडंसं हाईटला जा किंवा एखाद्या वरच्या बिल्डिंग वर जा आणि बॉल, दोन्ही बॉल खाली सोड. तर काय ऑब्झर्वेशन असेल, आपण हे बऱ्याचदा करतो, कोणता बॉल पकडायला आपल्याला इझी जाईल. तुम्हाला काय वाटतं की कोणता बॉल आपल्याला पकडायला जास्त इझी जाऊ शकतो. तर जो प्लास्टिकचा बॉल आहे, हा जो प्लास्टिकचा बॉल आहे तो पकडण्यासाठी, का तर तो वजनाने काय आहे, रबर बॉल पेक्षा हलका आहे आणि हलका असल्यामुळे काय होईल, तो आपल्याला हँडल करायला थोडासा इझी जाईल. बरोबर. त्याला आपण एकदम व्यवस्थित कॅच करू शकतो. इन केस या रबरच्या बॉलचं काय आहे, तर रबरचं त्याचं मटेरियल जे आहे ते रबर असल्यामुळं सपोज हा जर समजा 50 ग्रॅमचा असला आणि हा सपोज 100 ग्रॅमचा, तर याचं मास कमी असल्यामुळे काय होईल, तर हा पकडायला इझी जाईल. बस एवढी गोष्ट. आपल्याला मोमेंटम काय आहे ते शिकायचंय, ते कोणता पकडायला इझी जाईल. एखादा परफेक्ट प्लेअर असेल तर तुम्ही लगेच म्हणाल सर मला रबरचा बॉल पकडायला सोपा जाऊ शकतो. आपल्याला कन्सेप्ट शिकायची. दुसरा क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय, यू कॅच द बॉल, विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय. प्लास्टिकचा बॉल पकडायला जास्त इझी जाईल. का तर त्याचं जे वेट आहे, त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते तो हलका असल्यामुळे तो आपल्याला कॅच करायला सोपा जाऊ शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय विचारलंय, आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ऍट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट. म्हणजे एक बॉल घ्या, आता कोणताही घ्या, प्लास्टिकचा घ्या किंवा रबरचा घ्या. सगळ्यात अगोदर त्यांनी काय म्हटलं, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण ऍट हाईट ना आपण तो बॉल खाली सोडला. ठीक आहे. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय, 2 मित्र आहेत आणि आपण मित्राला काय म्हटलं, कोणताही बॉल घे बाबा, रबरचा घे, प्लास्टिकचा घे. पहिले काय कर, एकदम स्लोली माझ्याकडे फेक आणि नंतर काय केलं, एकदम जोरात. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ते म्हणले, नाउ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल इन ऍट हाय स्पीड, म्हणजे जोरात फेक. तर व्हेलॉसिटी इथे काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे, म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी कशाशी रिलेटेड होती, आपल्याला शिकायचंय काय, मोमेंटम. बरोबर. आता या ऍक्टिव्हिटी आपल्याला मोमेंटम या कन्सेप्टशी कशा रिलेट करता येईल, तर पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय आहे, तर इथे मास, इथे काय होतं, प्लास्टिकच्या बॉलचं मास कमी आहे. बरोबर. आणि जर त्याचा मास कमी आहे, प्लास्टिकच्या बॉलचं मास कमी आहे म्हणून त्याला मोमेंटम कमी असणार. मोमेंटम काय आहे हे समजून घेतोय आपण. बघा, रबरचा बॉल याचं मास किती, 100, किंवा रबरच्या बॉलचं मटेरियल, रबरचा बॉल हा थोडासा वजनाने जड असतो आणि हा हलका असतो, म्हणून हा कॅच करायला सोपा जातोय. कोणता, प्लास्टिकचा बॉल. म्हणजे काय, तर मोमेंटम. आता वजनाचा इथे काही संबंध नाही. मोमेंटम या कन्सेप्ट मध्ये वजनाचा किंवा त्याच्या वेटचा वगैरे संबंध नाही. इथे संबंध आहे त्या बॉलच्या मोमेंटमचा. म्हणजे काय, तर या बॉलचं जे मास आहे ते कमी असल्यामुळे याचं मोमेंटम कमी असणार. बरोबर. म्हणजे आपल्याला मोमेंटम ही कन्सेप्ट कशाशी रिलेट करायची, बघा, मोमेंटम सगळ्यात अगोदर केली आपण ती मास सोबत. इथे याचं मास 50 आणि रबरच्या बॉलचं मास 100. म्हणजे काय, तर हा पकडायला इझी जातोय. म्हणजे मासमुळे मोमेंटम मध्ये काहीतरी चेंज होतोय. बरोबर. म्हणजे मोमेंटम ह्याची कन्सेप्ट आहे. परत मी नंतर एक्सप्लेन करतो की मोमेंटम अजून काय, परंतु आपल्याला एवढं तर कळालं की मोमेंटम ही जी कन्सेप्ट आहे
ती सगळ्यात अगोदर मास सोबत, मग ते 50 100 रबरचा बॉल घ्या, किंवा इथे जर आपण आता याच्या ऐवजी मी तुम्हाला एक अजून मस्त एक्झाम्पल सांगतो बघा. या बॉलच्या ऐवजी आपण काय करू, दोन एक्झाम्पल थोडेसे वेगळे घेऊ म्हणजे ते अजून व्यवस्थित क्लिअर होईल. इथे काय केलं आपण, एक काय म्हणता येईल इथे सपोज एक घरामधला एक थांबा वेट, हे हा आपल्या घरातला आहे ग्लास. ओके, हा ग्लास, आणि याच्या ऐवजी इथे घेतला आपण आता थोडासा, हा झाला मोठं भांड, बरोबर. हा आहे ग्लास आणि हे आहे घरामधलं मोठं पातेलं, थोडंसं वजनाने जास्त मोठं. मग आता ही ऍक्टिव्हिटी जी आहे, इथे बॉलचं उदाहरण दिलंय, तर बॉलच्या ऐवजी आपण काय केलं, त्याच मित्राला सांगितलं की हा ग्लास घेऊन वरती जा आणि हे मोठं भांड किंवा मोठं पातेलं घेऊन वरती जा कुठेतरी गच्चीवर वरती हाईटला, आणि हे दोन्हीही खाली सोड. तर तुम्हाला कोणतं पकडायला जास्त सोपं वाटेल हो? तुम्ही काय विचार कराल, बाबा हे भांड पातेलं राहू द्या, तू हे ग्लास सोड, तो ग्लास मी आरामात पकडू शकतो, परंतु हे पातेल्याचा काही भरोसा नाही. कारण हे काय, कारण का याचं जे मास आहे, याचं मास कमी, बरोबर. म्हणून याच्यामध्ये मोमेंटम कमी. जेव्हा ते खाली येईल किंवा ते हाईटवरनं जेव्हा सोडल्या जाईल, जर याचा मास कमी आहे म्हणून हे पकडायला इझी जाते. म्हणजे काय, जेव्हा तो हाईटवरनं खाली येतोय तर मोमेंटम त्याचा काय आहे, मासशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. मला आता असं वाटतं की हे आता व्यवस्थित कळालं असेल. याचं मास जास्त असल्यामुळं वरतून हाईटवरनं सोडताना काय होणार, त्याचं मोमेंटम जास्त असणार, बरोबर. सेम टू सेम दुसरी ऍक्टिव्हिटी, इथे बॉलची जी ऍक्टिव्हिटी आहे, एखादा बॉल स्लोली फेकला आपल्याकडे, एकदम आरामात फेकतो, तर आपण तो इझिली कॅच करून घेणार. आणि इन केस त्याच्या अपोज मध्ये एखादा बॉल जर आपल्या मित्राने एकदम जोरात आपल्याकडे फेकला, तर तो आपल्याला पकडता येणार नाही. म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी, मोमेंटम ही परत कशाशी रिलेटेड झाली, व्हेलॉसिटीशी. म्हणजे जर जोरात फेकला तर जास्त मोमेंटम त्या ऑब्जेक्टला, आणि जर स्लोली फेकला तर त्या ऑब्जेक्टला कमी मोमेंटम. बघा, मोमेंटम ही या दोन गोष्टीशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. मला असं वाटतं ते कळालं असेल. कसं, तर एखादा ऑब्जेक्ट एकदम जोरात फेकला तर त्याच्यामध्ये जास्त मोमेंटम येईल, आणि एखाद्या ऑब्जेक्टचं मास जास्त असेल किंवा कमी असेल तर कमी मोमेंटम, जास्त असेल तर जास्त मोमेंटम. म्हणजे काय, तर आता बघा, मोमेंटम तुम्हाला कळून गेलं असेल. मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम डेफिनेशन काय सांगते, मोमेंटम आपण डिनोट कशाने करतो, तर पी या लेटरने आपण ते डिनोट करतो. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे काय, मोमेंटम हा कशाचा प्रोडक्ट आहे, तर मास आणि व्हेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टचं मास आणि त्याला आपण किती व्हेलॉसिटी आहे, या दोन गोष्टीवर मोमेंटम ही कन्सेप्ट बेस आहे, बरोबर. म्हणजे P इज इक्वल्स टू mv हा झाला मोमेंटमचा फॉर्म्युला. मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मोमेंटम ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. याचं कारण काय, तर व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी जर व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे मोमेंटम काय आहे, तर ती पण एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. मला असं वाटतं मोमेंटम ही कन्सेप्ट खूप क्लिअर झाली असेल की मोमेंटम काय आहे, प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे मोमेंटम P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, असं आपण या फॉर्म्युल्यावरनं म्हणू शकतो की P म्हणजे मोमेंटम हा जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. म्हणजे काय, तर आपण जर मास वाढवलं, बघा इथे काय होतं, छोटासा ग्लास होता म्हणून याचं मोमेंटम कमी होतं, म्हणजे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. आता इथे मास वाढवलं, आकाराने छोटासा ग्लास, इथे मोठं पातेलं, म्हणजे काय, याचा मोमेंटम जास्त, बरोबर. आणि व्हेलॉसिटी कशा प्रकारे, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. तर याचं उदाहरण काय, तर हा बॉल एकदा स्लो आपण फेकला म्हणून त्याचं मोमेंटम कमी, स्लो फेकला म्हणजे व्हेलॉसिटी कमी, आणि जोरात फेकला म्हणजे व्हेलॉसिटी जास्त. म्हणजे मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. मला असं वाटतं ही कन्सेप्ट आपल्याला आता क्लिअर झाली असेल. तर आता आपण येऊ आपल्या लॉ कडे.
द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड, इथे पण तोच मुद्दा सांगितलाय की जो फोर्स आपण अप्लाय करतो एखाद्या ऑब्जेक्टवर, ते पातेलं म्हणा, तो बॉल म्हणा एकमेकांकडे फेकण्याचा, म्हणजे जो इफेक्ट ऑफ फोर्स आहे डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड मोमेंटम बाय न्यूटन. म्हणजे या प्रॉपर्टीला काय म्हटलं न्यूटनने, तर जी प्रॉपर्टी मास आणि व्हेलॉसिटीवर जो फोर्स आहे, द इफेक्ट ऑफ फोर्स, त्या फोर्स एखाद्या गोष्टीवर जो फोर्स अप्लाय करतो आपण, त्याचा जो इफेक्ट असतो तो रिलेटेड, कशाशी रिलेटेड असतो, टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड बाय द मोमेंटम. म्हणजे न्यूटनने या गोष्टीला, या प्रॉपर्टीला काय नाव दिलं, तर मोमेंटम. ओके, तर मोमेंटम हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बघा, मोमेंटम हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी झाली. वेक्टर क्वांटिटीला काय असतं, मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोन्हीही गोष्टी असतात. बघा, इन एसआय सिस्टम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर. बघा, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, P = mv. मास आपण कशामध्ये मोजतो, एसआय युनिट किलोग्राम, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो, तर मीटर पर सेकंद. म्हणजे मोमेंटमचं एसआय युनिट काय झालं, तर किलोग्राम मीटर पर सेकंद, हे झालं एसआय सिस्टम. बघा, इथे तेच सांगितलं, एसआय सिस्टम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंद. व्हाईल सीजीएस सिस्टम मध्ये हे झालं एसआय, आणि सीजीएस मध्ये काय, सीजीएस सिस्टम मधलं एसआय युनिट काय, तर किलोग्रामच्या ऐवजी इथे काय येईल, ग्राम, आणि मीटरच्या ऐवजी इथे सीजीएस मध्ये काय वापरतो आपण, सेंटीमीटर पर सेकंद. हे झालं याचं. म्हणजे आपण फॉर्म्युल्यावरनं कोणत्याही क्वांटिटीचा जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याचे एसआय युनिट आणि सीजीएस युनिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, सीजीएस युनिट मधलं याचं ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. ओके, इफ an unbalanced force applied on an object causes a change in its velocity of the object, then it causes a change in its momentum. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, जर आपण फोर्स ऍक्ट केला तर काय होतं, बघा, एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट केला म्हणजे काय झालं, तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार. बरोबर, व्हेलॉसिटी चेंज होणार. मग यांनी काय सांगितलंय, देन इट ऑल्सो कॉज अ चेंज इन इट्स मोमेंटम. जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल, कारण व्हेलॉसिटी कशाशी रिलेटेड आहे, मोमेंटमशी. एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला म्हणजे काय झालं, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होईल, आणि व्हेलॉसिटी जर चेंज झाली म्हणून काय होणार, मोमेंटम चेंज होणार, त्याचं मोमेंटम पण चेंज होणार. हाच मुद्दा इथे सांगितलाय. Then it also causes change in its momentum. The force necessary to cause a change in its momentum of the object depends upon the rate of change of momentum. म्हणजे तो जो फोर्स आहे, the force necessary to cause a change in its momentum, जो फोर्स आहे मोमेंटम चेंज करण्यासाठी जो फोर्स लागतो, the force necessary to cause change in momentum of the object depends upon, कशावर डिपेंड असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. जो ज्या प्रकारे आपण त्या ऑब्जेक्टचं मोमेंटम चेंज करू, डिपेंड्स, तो फोर्स त्याच्यावर डिपेंड असतो. बघा, द फोर्स नेसेसरी टू कॉज चेंज इन मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तो जो मोमेंटमचा रेट असतो चेंज होण्याचा, त्याच्यावर तो डिपेंड असतो. अशा प्रकारे हा मुद्दा इथे त्यांनी क्लिअर केलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, आता येऊ आपण आपल्या न्यूटनच्या सेकंड लॉ कडे. न्यूटन सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो ते बघू आपण. ठीक आहे, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. स्टेटमेंट काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पहिले स्टेटमेंट बघू. पहिल्या लॉचं स्टेटमेंट मला असं वाटतं प्रत्येकाला कळालं असेल. याला लॉ ऑफ मोमेंटम असं पण म्हणतात. बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. जो मोमेंटम चेंज होत असतो तो कशाच्या, ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय करतो त्याच डायरेक्शनने तो मोमेंटम चेंज होत असतो. आता ही जी गोष्ट आहे ती आपण एका म्हणजे फॉर्म्युल्याच्या माध्यमातून हा लॉ आपण शिकून घेऊ. बघा, एक ऑब्जेक्ट आहे सपोज,
हा ऑब्जेक्ट आहे, याच्यावर जर आपण F हा फोर्स अप्लाय केला म्हणजे हा ऑब्जेक्ट सध्या इनिशियल स्टेटला आहे, म्हणून याची इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली इथे, तर ती झाली u, याची या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काय u, बरोबर. आता या ऑब्जेक्टवर आपण काय केलं, फोर्स ऍक्ट केला, फोर्स अप्लाय केल्यामुळे हा ऑब्जेक्टचं काय झालं, तर हा ऑब्जेक्ट या ठिकाणाहून सपोज इथे आला, म्हणजे याची फायनल व्हेलॉसिटी झाली, फायनल व्हेलॉसिटी काय झाली, तर ती झाली v. बघा हा होता इथे इनिशियल व्हेलॉसिटी u ला, इनिशियल व्हेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो, तर u या लेटरने, बरोबर. आणि फायनल व्हेलॉसिटी म्हणजे याच्यावर फोर्स ऍक्ट केला, हा ऑब्जेक्ट इथनं इथे ढकलला गेला, तर त्याच्यावर काय झालं, फायनल व्हेलॉसिटी त्याची झाली v, बरोबर. आणि याला इथून इथपर्यंत येण्यासाठी सपोज t हा टाइम लागला असं आपण कन्सिडर करू, बरोबर. तर याचं इनिशियल मोमेंटम काय असेल हो, इनिशियल मोमेंटम त्या ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम काय असेल, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, तर p mv, बरोबर. हा मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. मग या सिच्युएशनला इनिशियली याचं मोमेंटम किती असेल, तर m, आणि इथे व्हेलॉसिटी काय आहे, हे v म्हणजे v फॉर कशासाठी आहे, व्हेलॉसिटी, पण आपली इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे इथे u या लेटरने डिनोट केली, म्हणून आपण इनिशियल मोमेंटम काय म्हटलं, तर m इंटू u, बरोबर. त्याच्यानंतर या सिच्युएशनला फायनल मोमेंटम काय असेल, फायनल मोमेंटम काय असेल, तर m हा जसाच्या तसा, कारण मास ऑफ ऑब्जेक्ट सेम असणार, फक्त इथे u ही इनिशियल व्हेलॉसिटी होती, इथे काय होईल mv, कारण फायनल व्हेलॉसिटी या ऑब्जेक्टची इथे या सिच्युएशनला फोर्स अप्लाय केल्यानंतर v ही झाली त्याची फायनल व्हेलॉसिटी, म्हणून फायनल मोमेंटम काय झालं, तर m इंटू v. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल mu आणि mv. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, इज इक्वल्स टू काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, कोणत्याही गोष्टीचा रेट ऑफ चेंज ऑफ, आपण रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन काय म्हटलं होतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, त्या सेम टू सेम प्रकारे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असेल, तर बघा या दोन्ही मधला आपण इथे तुम्हाला समजून सांगतो, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असं म्हटलं होतं आपण, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय केलं होतं आपण, v मायनस u अपॉन t, असं आपण ऍक्सेलरेशनच्या बाबतीत म्हटलं होतं, बरोबर. मग इथे सेम टू सेम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असेल, तर इथे काय v मायनस u केलं होतं, म्हणून इथे काय करायला लागेल आपल्याला, mv मायनस mu अपॉन हा टाइम t दोन्ही मधला, बरोबर. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू m, हा कॉमन काढला आपण या दोन्ही मधला, v मायनस u अपॉन t. बघा फक्त हा m आपण कॉमन घेतला, v मायनस u अपॉन t, आपल्याला माहिती आहे v मायनस u अपॉन t काय आहे, तर ऍक्सेलरेशन आहे, म्हणजेच m इंटू a, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आता लॉ काय सांगतो बघा, अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ मोशन, बघा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, इथे आपला तोच वाक्य आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे, रेट ऑफ चेंज ऑफ जो मोमेंटम आहे हा कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर फोर्सशी, असा आपल्याला लॉ सांगतोय. लॉ काय सांगतो, अप्लाइड फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, बघा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर फोर्सशी, म्हणजेच काय, तर आपण इथे फोर्स याच्या रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या ऐवजी f घेऊ शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ, कारण लॉ नुसार आपल्याला ते सांगितलंय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, कशाशी प्रपोर्शनल आहे, तर अप्लाइड फोर्सशी, म्हणून आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या ऐवजी इथे काय घेतलं,
एम इंटू हे एम इंटू ए जसंच्या तसं ठेवलं, फक्त आपण अकॉर्डिंग टू द लॉ मध्ये जे सांगितलंय सेकंड लॉ मध्ये त्याच्यानुसार इथे आपण एफ घेतला आणि एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. अशा प्रकारे आपण हा फोर्सचा फॉर्म्युला सेकंड लॉ नुसार डिराईव्ह केला. बघा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा लॉ आपल्याला पाठ करायला लागेल. हा आपल्याला 1 मार्क साठी वगैरे याच्यावर बरेच क्वेश्चन विचारू शकतात. The rate of change of momentum is directly proportional to the applied force and change of momentum occurs in direction of the force. जे मोमेंटम चेंज होतंय एखाद्या ऑब्जेक्टचं, बघा इथून इथपर्यंत मोमेंटम चेंज झालं तर ते कोणत्या डायरेक्शन मध्ये झालं, ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला, या ऑब्जेक्टवर आपण जो फोर्स ऍक्ट केला त्याचं जे चेंज झालं मोमेंटम ते कशाच्या डायरेक्शन मध्ये आहे, ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय करतोय त्याच डायरेक्शनला ते मोमेंटम चेंज इन मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे जे मोमेंटम चेंज होतं त्या ऑब्जेक्टचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, तर ते कशामध्ये असतं तर डायरेक्शन, त्याच्या फोर्स म्हणजे फोर्सच्या डायरेक्शनने ते असतं. अशा प्रकारे आपण फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन हा आहे आपला फॉर्म्युला. द SI इन SI सिस्टम, आता बघा फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन आहे बरोबर. इन द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. या फोर्सचं युनिट काय आहे तर ते आहे न्यूटन बरोबर. द फोर्स नेसेसरी टू कॉज ऍक्सलरेशन ऑफ, आता बघा आपल्याला याच्यातून याचे न्यूटन आणि डाइन सीजीएस सिस्टम युनिट ऑफ फोर्स इज, बघा आता मी एक ड्रॉ करतो फोर्सचं SI सिस्टम आपण असं याचं डिवाइड करू, SI आणि सीजीएस. फोर्स कशामध्ये मोजतो आपण, SI मध्ये तर न्यूटन मध्ये, आणि इकडे कशामध्ये मोजतो तर डाइन बरोबर. आता ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आल्या, झोपू नका लेक्चर मध्ये, झाला आता थोडंसं बाकी आहे. SI सिस्टम, F चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, M इंटू A बरोबर. मग SI सिस्टम मध्ये आता बघा इथे आहे आपल्याकडे F इज इक्वल्स टू MA बरोबर. म्हणजे मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राम मध्ये, आणि ऍक्सलरेशन कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथे तेच दिलंय बघा, द फोर्स नेसेसरी टू कॉज ऍक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन an object of mass 1 kg is called 1 न्यूटन. म्हणजे काय, तो जो फोर्स आहे हा 1 न्यूटन कधी म्हणणार आपण, हा जो फोर्स आहे F इज इक्वल्स टू MA हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तर हा फोर्स 1 न्यूटन कधी होईल तर त्या ऑब्जेक्टला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन जेव्हा आपण देऊ, आणि तो ऑब्जेक्ट किती 1 kg च्या ऑब्जेक्टला, बघा द फोर्स नेसेसरी टू कॉज ऍक्सलरेशन ऑफ किती 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ 1 kg. म्हणजे 1 किलोचा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला 1 किलोचा एक ऑब्जेक्ट आहे असा 1 kg, याला जेव्हा आपण 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशन, बघा ऍक्सलरेशन, या ऑब्जेक्टला 1 kg चा हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला जेव्हा आपण 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन जेव्हा त्याला देऊ त्या ऑब्जेक्टला, तेव्हा जो फोर्स त्याच्यावर अप्लाय होईल त्या फोर्सला काय म्हणायचं, मग 1 न्यूटन एवढा फोर्स आम्ही त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केला. हीच आपल्याला ती डेफिनेशन सांगते, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg इज कॉल्ड 1 न्यूटन. म्हणजे एखादा फोर्स 1 न्यूटन आहे असं केव्हा म्हणता येईल तर जेव्हा आपण त्या 1 किलोच्या ऑब्जेक्टवर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन त्याला देऊ, तेव्हा तो जो फोर्स होईल त्याला म्हणायचं 1 न्यूटन बरोबर. हे झालं सीजीएस मध्ये. मग इकडचं तुम्ही तयार करा बरं, डाइन मध्ये कसं होईल तर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. मग इथे आपण किलोग्राम म्हटलं, सीजीएस मध्ये ते काय होतं ग्राम, आणि ऍक्सलरेशन इकडे काय होईल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा इथे तेच दिलं असेल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय, सेम टू सेम डेफिनेशन सीजीएस मध्ये डेफिनेशन कशी होणार, याच्यावर क्वेश्चन बऱ्याचदा विचारू शकतात की 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय,
तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे 1 न्यूटन म्हणजे काय, फोर्सचा फॉर्म्युला लगेच आपल्याकडे आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग एसआय सिस्टम मध्ये मासला आपण किलोग्राम मध्ये घेतो, ऍक्सेलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये घेतो आणि फक्त त्याला वर्ड मध्ये आपण मांडायचं की द फोर्स नेसेसरी टू कॉज एन ऍक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg इज कॉल्ड 1 न्यूटन. आणि सेम टू सेम सीजीएस सिस्टम मध्ये कसं, तर युनिट ऑफ फोर्स इज डाइन, इकडे काय आहे डाइन, आणि फॉर्म्युला सेम, फक्त इथे किलोग्रामच्या ऐवजी इथे घेतलं ग्राम आणि इथे घेतलं मीटरच्या ऐवजी इथे सेंटीमीटर घेतलं आणि सेकंडचा स्क्वेअर जसाच्या तसा ठेवला. म्हणजे काय, तर द युनिट ऑफ फोर्स इज डाइन. डाइन म्हणजे काय, 1 डाइन काय, तर द फोर्स नेसेसरी टू कॉज एन ऍक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. किती ऍक्सेलरेशन, 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन एन ऑब्जेक्ट ऑफ 1 ग्राम. म्हणजे काय, 1 डाइन एवढा फोर्स कशाला म्हणायचं, 1 डाइन एवढा फोर्स आपण अप्लाय केला असं आपण कधी म्हणणार, तर केव्हा, जेव्हा तो ऑब्जेक्ट 1 ग्रामचा असेल, 1 ग्रामचा एखादा छोटा ऑब्जेक्ट 1 ग्रामचा, त्याच्यावर आपण 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जेव्हा ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करू आणि त्याची जी हालचाल होईल त्या ऑब्जेक्टची, त्याच्यावर जो फोर्स अप्लाय केला जाईल त्याला काय म्हणता येईल, 1 डाइन एवढा फोर्स आपण त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केला. अशा प्रकारे हे झालं न्यूटन आणि हे झालं डाइन सीजीएस मध्ये. या डेफिनेशन्स आपल्याला विचारू शकतात, बरोबर, तर ते आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. F = ma हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर. मग ते एसआय सिस्टम मध्ये आणि सीजीएस सिस्टम मध्ये आपण त्याचे 2 पार्ट केले. एसआय सिस्टम मध्ये त्याला फोर्सला आपण न्यूटन मध्ये म्हणतो, बरोबर. मग न्यूटन F = ma हा फॉर्म्युला घेतला. एसआय सिस्टम मध्ये मास किलोग्राम मध्ये, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, आणि फक्त या वर्डिंग मध्ये त्यांनी इथे दिलंय जे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समजून सांगितलंय, राईट. तर अशा प्रकारे आपण न्यूटनचा पहिला आणि दुसरा लॉ एकदम डिटेल मध्ये समजून घेतलाय. मला असं वाटतं ते प्रत्येकाला एकदम व्यवस्थित कळाला असेल. जो आता थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये कंडक्ट करू. तोपर्यंत आपण थांबू, ठीक आहे. थँक्यू.